महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बागलाण तालुक्यात खिरमाणी गावात धक्कादायक प्रकार। सरपंच व पोलीस पाटील यांच्यावर हल्ला, गाव बंद आंदोलन। बागलाण तालुक्यातील खिरमाणी गावात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे। गावात सुरू असलेल्या तमाशा कार्यक्रमादरम्यान बाहेरून आलेल्या काही तरुणांनी महिलांवर खडे मारणे तसेच अश्लील हावभाव करणे असे गैरप्रकार केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले। या घटनेबाबत नागरिकांनी गावाचे लोकनियुक्त सरपंच बाबाजी भदाणे आणि पोलीस पाटील संदीप शिरसाट यांच्याकडे तक्रार केली। सरपंच व पोलीस पाटील यांनी संबंधित तरुणांना समज देत गावात अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाणार नाही असे स्पष्टपणे बजावले। मात्र याचाच राग मनात धरून काही विकृत तरुणांनी मध्यरात्री कट रचला। परवा रात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास सरपंच व पोलीस पाटील घरी परतत असताना नामपूर येथून आणखी काही जणांना बोलावून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। दोघांनाही बेदम मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली। आरोपींचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांनी संपूर्ण गाव पिंजून काढले, मात्र आरोपी मिळून आले नाहीत। यानंतर काल सकाळपासून ग्रामस्थांनी जायखेडा पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन सुरू केले, ज्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। जखमी सरपंच व पोलीस पाटील यांना तात्काळ मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे सरपंच बाबाजी भदाणे हे दिव्यांग असून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे गावात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज 23 एप्रिल रोजी खिरमाणी गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। सकाळी 9 ते 11 या वेळेत खिरमाणी फाटा येथे ग्रामस्थांनी निषेध आंदोलन करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली। दरम्यान आंदोलनादरम्यान सटाणा नामपूर महामार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला होता, त्यामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या। या प्रकरणी जायखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सागर काडे यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली आहे। सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पुढील तपास सुरू आहे। अतिशय निंदनीय आहे आणि त्याचं समर्थन कोणी लोकप्रतिनिधी किंवा कुठलाही अधिकारी करणार नाही, हे आपण सगळेजण जाणतात। आज जो आपण रास्ता रोकोचा कार्यक्रम घेतला, संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपण आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जाग आणण्यासाठी काम करतो। खरं म्हणजे ज्या लोकांनी अन्याय केला आणि ज्यांच्यावर अत्याचार झाला, ज्या लोकांनी अन्याय केला त्यांना कडक शासन झालंच पाहिजे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।